बुलढाणा जिल्ह्यामधील जळगाव जामोद तालुक्यात गायी तसेच गोवंशांनी भरलेला ट्रक पकडून गोवंशांची सुटका करण्यात आली। मध्य प्रदेशातून आलेल्या या ट्रकने वनविभागाचे बॅरिकेड्स तोडून निमखेडीकडे प्रवेश केला। पुढे पोलीस तपासणी नाका तोडून हा ट्रक जळगाव जामोदकडे भरधाव वेगाने निघाला। त्यावेळेला वनविभागाचे कर्मचारी गजानन कुटे आणि त्यांचे सहकारी तथा पोलिसांनी पाठलाग करत जळगाव शहरामधील बस स्टँडजवळ हा ट्रक पकडून त्याची पाहणी केली असता ट्रकमध्ये मागच्या बाजूला बटाट्यांनी भरलेले पोते आढळून आले। ते बाहेर काढल्यानंतर आतमध्ये गायी आणि गोवंश निर्जनपणे बांधून आणि कोंबून भरलेल्या होत्या। यावेळेला ट्रक ड्रायव्हरने पळ काढण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला असून गो तस्करांवर विविध कलमाद्वारे गुन्हे दाखल केले गेलेत। साधारण आज रोजी 8:45 वाजता सुमारास आम्हाला RFO काळे साहेबांचा फोन आला की असे चेक वरणाची आम्ही गाडी तिने आपल्या फॉरेस्टचं जो बॅरिकेड आहे त्याला धक्का मारून ते पुढे पळून आलेले आहेत आणि ती गाडी आम्ही अडवून फॉरेस्ट ऑफिसला आणलेली आहे। तर आम्ही ताबडतोब माझी टीम पाठवली इथे आणि लोकांनी पण मदत केली आम्हाला। आणि जेव्हा आम्ही ती गाडीचं ओपन करून बघितलं तेव्हा मागच्या बाजूला पोत्यांमध्ये बटाटे भरलेले होते आणि आतमध्ये बघितलं आपण त्याच्यामध्ये आपल्याला जनावर दिसून आले, बैल आणि गाय वगैरे दिसून आले। ते आपण त्यामध्ये लगेच हे करून गोरक्षणला आणलं। गोरक्षणला आणून आपण त्यांना स्थानिक मुलांच्या मदतीने आपण त्यांना ते गाडी वगैरे ओपन केली आणि त्याचप्रमाणे आपण डॉक्टरांना पाचारण केलं, पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना पाचारण केलं आणि मुलांनी वगैरे सर्वांनी मदत करून ते पूर्ण पोते वगैरे काढून त्यानंतर त्यातली जी जनावरं होती ती बाहेर काढून त्यांच्यावर योग्य ते ट्रीटमेंट केलेली आहे आणि आपण बहुतांश जनावरांचे प्राण वाचवण्यामध्ये आपल्या डॉक्टरांच्या मदतीने यशस्वी झालो होतो आपण।